गुलाबच्या बॉसची एंट्री होणार तर केदार आणि तारिणी मिळून करणार युवराजच्या सत्याचं भांडाफोड. तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. एका बाजूला केदार युवराजचं सत्य बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसऱ्या बाजूला युवराज समोर नवीन संकट उभं राहणार आहे. त्यामुळे मालिका सध्या खूप इंटरेस्टिंग वळणावर आहे. खरं तर येत्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की केदार खूप अस्वस्थ दिसत असतो. तो तारिणी समोर त्याचं मन मोकळं करत असतो की माझी इच्छा नव्हती हे सगळं करण्याची. परमिशन असती तर जगाला ओरडून सांगितलं असतं की युवराज खांडेकर, पण तो पुढे काही बोलणार इतक्यात डॉक्टर कामत तिथे पोचतात आणि त्याला थांबवतात. केदारला आता कोणत्या परिस्थितीत युवराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. पण डॉक्टर कामत त्याला का थांबवतात? त्यांना युवराजचं सत्य आधीपासून माहिती आहे का? त्यामागे अजून काही मोठं कारण आहे का? हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेलच. पण प्रश्न असा आहे की डॉक्टर कामतांचा विरोध असतानाही केदार आणि तारिणी मिळून युवराजचं सत्य बाहेर आणू शकतील का? आणि तारिणी पुन्हा युवराजचा पर्दाफाश करेल का? तर दुसरीकडे जामिनावर सुटलेल्या युवराजच्या अडचणी अजूनच वाढणार आहेत. कारण ड्रग डीलर गुलाबच्या मृत्यूनंतर आता गुलाबचा बॉस त्याच्या समोर आलाय. युवराजला एका अननोन नंबरवरून फोन येतो आणि समोरची व्यक्ती त्याला असं म्हणते की वाघ गेला, पण हा खेळ अजूनही संपलेला नाहीये. ही धमकी ऐकून मात्र युवराज घाबरत नाही. तो अगदी कॉन्फिडन्सने असं म्हणतोय की अच्छा, तर गेम खरंच लेवल अप झालाय. एवढंच नाही, तर तो स्वतः नव्या बॉसला भेटायला जाण्याचा निर्णय घेतोय. आता त्या भेटीत नेमकं काय होणार? युवराज आणि त्या बॉसमध्ये कोणती डील होणार? आता हा बॉस युवराजचा खरा साथीदार असेल की नवीन शत्रू? हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर एका बाजूला केदार आणि तारिणी युवराजचं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला युवराज नव्या खेळात उतरलाय. त्यामुळे मालिका रंजक वळणावर तर आलीयच, पण आता केदार युवराजचं भांडाफोड करण्यात यशस्वी होईल का? डॉक्टर कामत नेमकं काय लपवतायत? आणि युवराजची त्या नव्या बॉस सोबतची भेट त्याचं आयुष्य बदलणार का? त्यामुळे तारिणी मालिकेचा येता भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.